आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला सर्वांना मानाचा जय भीम जय शिवराय करून मी श्री नारायण बोलतोय आणि आपण पाहत आहात समता क्रांती चॅनल. मित्रांनो, मी आज एका वेगळ्याच विषयाला हात घालणार आहे. विचारमोती या चॅनलवरून मी विचारमोतींचे मोत्यासारखे विचार ऐकले आणि मलासुद्धा एक व्हिडिओ करावा असा वाटला. तर विचारमोती या चॅनलच्या महाशयांचं म्हणणं असं आहे, एवढे सहन करूनही ब्राह्मण सर्वांच्या पुढे कसे? मग काय सहन केलं ब्राह्मणाने? तर ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर आजच्या काळामध्ये ब्राह्मणेतर द्वेष करत आहेत. ते नेटाने शिक्षण घेत आहेत, विद्वत्ता मिळवत आहेत. ते कुणाकडे लक्ष न देता आपल्या शिक्षणाकडे, आपल्या योजनेकडे लक्ष देतात, म्हणून ते पुढे आहेत. इतर जे आहेत ते जळकुटे आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांना पोटतिडी कुटते, कारण ब्राह्मणांचा एवढा विकास कसा होतो आहे. तर म्हणण्याचा मुद्दा इथे या ठिकाणी असा येतो की ब्राह्मण सर्वांच्या पुढे कसे? तर यांचं म्हणणं असं आहे की ब्राह्मण कधीही कुठली जाळपोळ करत नाहीत, कुठल्याही याच्यामध्ये आंदोलन करत नाहीत. ते फक्त आपल्यावरती फोकस करतात. आपल्याला पुढे जाण्यासाठी काय मार्ग काढावा लागतो इकडं ते विचार करत असतात. म्हणून ते इतरांच्या पेक्षा पुढे आहेत. म्हणजेच ब्राह्मण हे प्रामाणिकपणे कुठलंही नुकसान न करता देशाचं, कारण आंदोलन होतात, आंदोलनामध्ये मग बसेस जाळल्या जातात, दुकानं तोडली जातात, असा प्रकार होतो असं यांचं म्हणणं आहे. त्यामुळे देशाचं एक प्रकारे नुकसानच होत असतं आणि हे ब्राह्मण इतर लोक करत असतात. ब्राह्मण कधी अशा प्रकारचं काम करत नाही. तर ब्राह्मण यामुळे पुढे आहेत असं यांचं म्हणणं आहे. आता मग तसं जर असेल तर मग, आणि दुसरा त्यांनी मुद्दा मांडला की आरक्षणाने नुसती उन्नती होणार नाही. आरक्षण मिळतंय, त्याने आरक्षणावर डोळा ठेवून विद्वत्ता कुठे मिळणार आहे? आरक्षणाने विद्वत्ता मिळणार नाही. तर तुम्ही विद्वत्ता मिळवण्यासाठी काहीतरी केलं तर तुम्हाला विद्वत्ता मिळेल, आणि ते ब्राह्मणाकडे, इतर कुणाकडे नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग आता मला एवढा प्रश्न करायचा आहे की आत्तापर्यंतच्या याच्यामध्ये 5000 वर्षापासून आपण जे आरक्षण घेत आहे, कुठलं? शिक्षणाचं. शिक्षण घेणं, शिक्षण देणं. त्याचप्रमाणे तुम्ही जी व्यवस्था केलेली आहे त्या व्यवस्थेप्रमाणे राजाने राज्य केलं पाहिजे, तुमच्या धार्मिक रूढीप्रमाणे केलं पाहिजे. तुमची देवळं असतील, त्यामध्ये जे पुजारी असतील ते तुमचेच असतील. देवळं इतरांनी बांधायचं, मूर्त्या इतरांनी घडवायच्या, आणि हे सगळं झाल्यानंतर देवळं मात्र ब्राह्मणांच्या ताब्यात असायची. आणि देवालयात येणारे जे काय चढावे असतील, जे निधी असेल, तो कोणाच्या हातात असायचा? ब्राह्मणांच्या. मग हे आरक्षण नाही का? ब्राह्मणाने 1000 वर्ष आरक्षणामध्येच जन्म घातलेला आहे. दुसरी गोष्ट, आताच्या काळात म्हटलं तर आजच्या घडीला की शिकून सवरून इतरांची, मराठा समाज असो, कुणबी समाज असो, ओबीसी हे किंवा मागासवर्गीय असो, हे आपल्या मेहनतीनं पुढे जाण्याचा प्रयत्न करीत असतात, अभ्यास करून.
आणि त्यामुळे त्यांना माहीत आहे मेहनत केल्याशिवाय काही होणार नाही. आणि मग अशी गोरगरिबाची पोरं कुठंतरी म्हणजे सरकारी शाळेमध्ये शिकून ती मोठी होत होती. आता सरकारी शाळा ज्या आहेत बंद पडत चाललेल्या आहेत. खाजगी शाळांना प्राधान्य दिलं जातं. पूर्वी सगळी ब्राह्मण असो कुणी असो सरकारी शाळेत शिकत होती. त्यामुळे सगळ्यांचा विकास सारखाच होत होता. निसर्गाने सर्वांना सारखीच बुद्धी दिलेली आहे. परंतु यांचं असं म्हणणं आहे की आमच्यापेक्षा बुद्धिमान कोण नाही. आज आपण जर विचार केला, लक्षात घ्या की दडवादडवी करणं, खोटं बोलणं आणि ते पण रेटून बोलणं हा फक्त यांच्या रक्तामध्ये आहे. छल कपट. आज उदाहरणच द्यायचं झालं तर आपल्याला राजपुत्र संभाजी राजाचं उदाहरण देता येईल. राजपुत्र संभाजी राजाने 14व्या वर्षी बुधभूषणम हा ग्रंथ लिहायला घेतला आणि 17व्या वर्षाचं वय झाल्यानंतर त्याने तो पूर्ण केला. पूर्ण केल्यानंतर मग तो ग्रंथ जो आहे तो ग्रंथ लोकांपर्यंत पोचू दिला नाही. यांच्या हातामध्ये ते संस्था वगैरे आणि तिथून तो ग्रंथ भांडारकर म्हणून संस्था आहे ती इतरांच्या ताब्यात होती तोपर्यंत हे बुद्धभूषण सुरक्षित होतं. त्यानंतर ब्राह्मणाच्या ताब्यात दिल्यानंतर बुद्धभूषण कुठे गेलं कळत नव्हतं. परंतु काही ठिकाणी शोधल्यानंतर संशोधकांना ते बुद्धभूषणम ग्रंथ मिळाला आणि त्यामध्ये कुणाही ब्राह्मण स्वतःला समजत असतील की आम्ही फार मोठे विद्वान आहोत, त्या विद्वानाला लाजवेल असं श्लोकामध्ये कवितेमध्ये बुद्धभूषणम ग्रंथ लिहिलेला आहे. आणि तो राजकीय विषय आहे. त्याच्यामध्ये सामाजिक विषय त्यांनी मांडलेला आहे. तर या ठिकाणी ज्या शंभूराजाला बदफैली तुम्ही समजलं, ज्या शंभूराजाला वेशनी समजलं, त्या शंभूराजाचा हा ग्रंथ वाचा. शंभूराजे काय म्हणतात ते. छत्रपती संभाजीराजाने असं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, युवराज संभाजीराजाने, की राजा कसा असावा तर निर्व्यसनी, बदफैली नसावा आणि त्याचबरोबर प्रजादक्ष असणारा राजा असावा असं त्यांनी त्यांच्या काव्यातून लिहिलेलं आहे. त्या पद्धतीने लिहिलेलं आहे. त्याचा एक आशय मी सांगतो की राजा कसा असावा तर निर्व्यसनी, शुद्ध चारित्र्याचा. मग असा जर राजपुत्र हा लिहितोय तर तो राजपुत्र खरोखरच बैतपैली असेल का, बाहेर खेळले असेल का, व्यसनी असेल का असं वाटतं का. एवढं लिहिणारा, स्वतः लिहिणारा माणूस स्वतः असं जगाला सांगतोय, जे राजलोक होणार आहे त्यांना सांगतोय की राज्य अशा पद्धतीनं असलं पाहिजे. त्याचप्रमाणे प्रामाणिक प्रधानमंडळ त्यांचं असलं पाहिजे. प्रामाणिक, जे प्रामाणिक करणार त्याचा राजाने कसून चौकशी केली पाहिजे की योग्य आहे की नाही, त्याची परीक्षा घेतली पाहिजे. त्याचबरोबर चौफेर अशा पद्धतीचं जे जासूसी करणार एक पथक असलं पाहिजे की त्यांच्यामध्ये एकमेकात ओळख नसली पाहिजे. त्यांनी प्रत्येक भागामध्ये जे जे नेमून दिलेले तिथली माहिती त्या राज्यामध्ये काय चाललेलं आहे, आपल्या विरुद्ध कटकारस्थान हे राजापर्यंत पोचलं पाहिजे. जी दक्षता की जेणेकरून त्यांचा मेळ नाही झाला तर त्या आपसामध्ये काही राजाच्या विरुद्ध काही कटकारस्थान करू शकणार नाही. इतक्यापर्यंत त्यांनी लिहिलेलं आहे. एका ठिकाणी तर राजाचं उदाहरण देताना राजा कसा असतो, कसा असावा हे दिलेलं आहे. तर काय दिलेलं आहे उदाहरण तर आपला ह्याचा वृक्ष चंदनाचा हा सुगंधित असतो. आता सुगंधित चंदनाच्या वृक्षाला जर तोडायला कुणी कुऱ्हाडीने गेला तर कुऱ्हाड मारल्याबरोबर ते खोड तर सुगंधी असतं, परंतु त्या कुऱ्हाडीला ते सुवास देत असतं. आता ही सुवास देतं. आणि मग राजा कसा असावा तर सर्व जनतेला आपल्या कार्याचा सुगंध देणारा असावा. यातून त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. तर अशा प्रकारे शंभूराजाचं चारित्र्य आहे. आणि त्या शंभूराजाला कुणी बदनाम केलं सांगा.
आपणच सांगा की यात बदनामी करणारे कोण कोण लोक होते. मी सांगणार नाही, सगळ्या जगाला माहीत आहे, त्यामुळे सांगण्याची गरजच उरली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी सुद्धा जे जेम्स लेनला तुम्ही काय पुरवलं असेल कोणी, की शिवाजी महाराजांचा बाप बदलण्यापर्यंत तुम्ही गेला. शिवाजी महाराजांचा बाप शहाजी नव्हताच, तर जो बुद्धिमान माणूस होता त्याच्यापासून शिवाजी जन्माला आले, म्हणून शिवाजी एवढा विद्वान झाला, शिवाजी एवढा मोठा राजा झाला. म्हणजे आमच्याशिवाय बुद्धिमान कोणही दाखवायचा आहे. आणि ते झाल्यानंतर संपूर्ण मराठा समाज त्यावेळेस खवळून उठला होता. संभाजी ब्रिगेडवाल्यांनी ते भांडारकरवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि मग नंतर काही जे राजकीय लोक होते त्यांनी तो वाद मिटवला. परंतु ती केस जी आहे ना जागतिक कोर्टात जेम्स लेनची चालली. जेम्स लेनला माहिती पुरवणारे कोण होते ते उघड झालं आणि जे लोक होते ते हेच होते, पुरंदरे असे जे त्याच्यामध्ये होते, कोणी भिडे असतील काय, तर त्या सर्वांनी ही माहिती जेम्स लेनला खोटी माहिती पुरवलेली होती आणि ते सिद्ध झाल्यानंतर यांनी माफी मागितलं असं मी ऐकलेलं आहे. तर हा प्रकार यांच्यामध्ये आहे. आता बाबासाहेबांच्याच बाबतीत बोलायचं तर बाबासाहेबांना हे लोक म्हणतात की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, हा बाबासाहेबांनी मंत्र दिला. तो कुणी घेतला तर ब्राह्मणाने घेतला. ब्राह्मणाने तशा पद्धतीनं कार्य केलं, तशा पद्धतीनेही केलं आणि म्हणून ब्राह्मण पुढे आहेत. ठीक आहे ना, तशा पद्धतीनं तुम्ही विचार केला असेल, चांगलीच गोष्ट आहे. परंतु विचार मोतीवाले आपण एका ठिकाणी बोलला की बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य होते, त्यांनी अशा पद्धतीनं केलं. परंतु आजच्या घडीला बाबासाहेब सुद्धा ब्राह्मणांचे राहिलेले नाहीत, तर ते ब्राह्मण इतरांचे कधीच झालेले आहेत. म्हणजे याचा बोलण्याचा अर्थ न समजण्या इतकं कुणी वेडं नाही. म्हणजे तुम्हाला म्हणायचं आहे की बाबासाहेब सुद्धा आमच्या ब्राह्मण समाजातच जन्माला आले आणि म्हणून ते इतके विद्वान होते, हे तुम्हाला सांगायचं होतं. पण आता बाबासाहेबांचा इतिहास आहे ना, सगळ्यांना माहीत आहे, कुठल्या जातीत ते अस्पृश्य होते, त्यांच्यावरती काय काय अन्याय झाला सगळ्या जगाला माहीत आहे. बाबासाहेबांनी या देशाची घटना लिहिली, संविधान लिहिलं, हे संपूर्ण जगाला माहीत आहे. पण काही जण बोंबा मारतात की बाबासाहेबांनी लिहिलं नाही. तळातानं सूर्य झाकला जात नाही. कोंबडं झाकलं म्हणून तांबडं फुटायचं राहत नाही, सगळ्या जगाला कळतंच. तर या पद्धतीनं तुम्ही आत्तापर्यंत, आता तुम्ही विचार करा की तुम्ही म्हणताय की सुशिक्षित लोक, ज्ञानी लोक, कुठल्याही समाजाच्या नंतर बोललाय तुम्ही, हरकत नाही. तर हे असल्याशिवाय राज्य चांगलं चालू शकत नाही. विद्वानाशिवाय राज्य चालवणं कठीण असतं आणि ज्या देशामध्ये विद्वान जास्त आहे तो देश पुढे जातो. आजच्या घडीला जर पाहिलं तर जास्तीत जास्त जज आपले आहेत, जास्तीत जास्त IPS IAS अधिकारी आपले आहेत. सगळ्या क्षेत्रात आजही तुम्ही पुढेच आहात. मग तुम्ही या देशाची काय घडी बसवली, कुठला पराक्रम केला, या देशाचा कुठला विकास केलेला आहे? पूर्वी पण संपूर्ण जे होतं ते धर्म अंधाच्याच हातात होतं. राजा नुसता नावाला होता, पण राजाला उपदेश देणारे हेच होते. मग या देशावर अनेकाने स्वाऱ्या केल्या, अनेक वेळा हा देश पारतंत्र्यात केला. दासीप्रमाणे हून मुसलमान, ग्रीक या लोकांपासून ते नंतर इंग्रज येईपर्यंत हा देश गुलामीतच होता. मग तुम्ही एवढे हुशार, एवढे ज्ञानी, राजाला मार्गदर्शन करणारे, मग हा देश गुलामीतच आतापर्यंत का खितपत पडलेला होता? हे तुमच्याकडे ज्ञानाच्या किल्ल्या तुमच्याकडेच होत्या. हा वाद जो आहे, हा वाद आहे ब्राह्मणाने ब्राह्मणेतर नाही, तर हा वाद कुठला आहे तर ब्राह्मणाने क्षत्रियांचाच आहे. क्षत्रिय संरक्षण करत होते, परंतु काही क्षत्रिय विद्वानही बनत होते.
आणि त्यामुळे तुम्हाला ते पटत नव्हतं, म्हणून तुम्ही क्षत्रियाच्या विरुद्ध मोहीम केली की ह्याने बाबा संरक्षण करायचं सोडून आमच्यात लुडबुड नको, आमच्या फायद्यात तुम्ही नको. विश्वामित्र कोण होते? राजाच होता क्षत्रिय, परंतु ब्राह्मण ऋषींना मान दिला जायचा आणि त्यामुळे राजा असून मला किंमत मिळत नाही. वाशिष्ठ ऋषीला लोक मानतात, मग मी तपश्चर्या करून वाशिष्ठासारखा का होऊ शकत नाही? म्हणून त्यांनी तपश्चर्या केली. ती तपश्चर्या भंग करण्याचं काम कोणी केलं? आपणच केलेलं आहे. म्हणजे तुम्ही क्षत्रियाला हे केलेलं नाही. या ठिकाणी तुम्ही म्हणाला की संपूर्ण विचाराच्या, संपूर्ण ज्ञानाच्या चाव्या ब्राह्मणाच्या कमरेला आहेत. पण या ठिकाणी असा विद्वान जन्माला आला, तो पण क्षत्रियातूनच. लक्षात घ्या, ज्याचं नाव राजपुत्र सिद्धार्थ होतं. सिद्धार्थ गौतमाने ध्यानाच्या जोरावर त्यांनी संपूर्ण विश्वाचं परीक्षण केलं आणि आपलं मत मांडलं आणि ते मत जगात पसरत गेलं. भारतामध्ये सुद्धा यज्ञयाग हे तुमचं थोतांड चाललेलं होतं, त्याला बंदी घालण्याचं काम, लोकांना समजून सांगण्याचं काम बुद्धानेच केलं. जो क्षत्रिय होता, हातात तलवार घेऊन लढणारा माणूस, हा ज्ञानाच्या किल्ल्या आपल्याकडे घेतोय म्हटल्यानंतर तुम्हाला कसं बरं वाटणार? बुद्धाचा धम्म संपूर्ण जगात पसरला, परंतु तुम्ही देशातून हद्दपार केला. का? तर ते क्षत्रिय होते म्हणून. तर हा वाद जो क्षत्रिय आणि याचाच आहे की मी मोठा की तू मोठा. बाकीचे तर सगळे गुलामच होते, ओबीसी वगैरे आता जाणलेले, त्याच्यानंतर पददलित, अस्पृश्य, हे तुमची बरोबरी काय करणार आहेत? पण बाबासाहेब आंबेडकरांमुळे संपूर्ण समाजाला एक शिक्षण मिळत गेलं. आज पोट कुठं दुखतंय तुमचं माहीत आहे का? आज मराठा समाज आहे, तो मराठा समाज लढवया समाज, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेणारा, त्याच्यासाठी आपलं जीवनदान देणारा, पण हा मराठा समाज ताटमानेचा, एक मराठा लाख मराठा म्हणणारा, तो सुद्धा आता बाबासाहेबांच्या विचाराने चाललेला आहे, शिक्षण घेतोय आणि तो पुढे चाललेला आहे, तो विद्वान बनत चाललेला आहे. मी या मराठा जी चळवळ होती त्याच्यामध्ये एका मराठी पोराचं भाषण ऐकलं. त्यावेळेला तो विद्वत्तापूर्ण बोलत होता. तो बाबासाहेबाविषयी बोलताना तो काय म्हणाला की जे काही बाबासाहेबांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवल्यानंतर जे सदस्य होते त्यांनी निरनिराळी कारणे सांगून बाहेर पडले, कुणीही बाबासाहेबाला मदत केली नाही. एकट्या बाबासाहेबांनी ती घटना, संविधान लिहिलं आणि म्हणून छाती ठोकपणे द्यायला पण एकटे बाबासाहेबच गेले. हा मराठा समाजाचा मुलगा आज अशा पद्धतीने आपल्या समाजाला सुधारण्याचा प्रयत्न करतोय. तुम्ही शिका, संघटित व्हा आणि सगळ्या पद्धतीनं विद्वान झाल्याशिवाय काय होणार नाही अशी भूमिका मांडतोय. आणि म्हणून तुमची पोटदुखी आहे. मराठा समाज आता आरक्षण मागतोय आणि त्याला विरोध कोणाचाही नाही. हे जे आंबेडकरवादी म्हणतात त्यांना दिलं पाहिजे म्हणजे विरोध, मग विरोध कोणाचा आहे हे दिसून येतंय त्यांना. आणि म्हणूनच तुमची पोटदुखी आहे की हे विरोध कसे करत नाहीत. बाबा तुम्हाला काय करायचं आहे की एकमेकात लढवायचं आहे आणि एकमेकाचं हे करायचं आहे. आणि त्यामुळे साहजिकच आहे, एकमेकात हे लढत राहतील आणि मग लोण्याचा गोळा जसं माकड खात होतं दोन बोक्यांना फसवून, तसं तुम्ही करताय. दुसरं काही नाही. कपट, छळ पुढे जाण्याचा तुमचा मार्ग आहे, असंच आत्तापर्यंत दिसून आलेलं आहे. तर पुढचा जो भाग आहे उद्या मी यावर निवेदन करेलच. तर याच ठिकाणी मी थांबतो आणि पुढील भागामध्ये मी आपणाला विचारमंथन, हे सदर मी विचारमंथन म्हणून याला नाव देतो, या विचारमंथनाच्या माध्यमातून उद्यासुद्धा अशाच प्रकारचा व्हिडिओ होईल. आपण अवश्य तो पाहावा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात. आपण सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं, लाईक करावं आणि
कमेंट जरूर करावं. आपण कुठून पाहतायत ते हे करावं आणि प्रत्येकापर्यंत हा व्हिडिओ कसा जाईल म्हणून आपण सर्वांना जे जे आपल्या ओळखीचे असतील त्यांना शेअर करावं एवढी या विनंती करतो आणि याच ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र, जय भारत.